नमस्कार. लढवा या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन नाशिकच्या वतीने निमंत्रित मान्यवर पाहुण्यांचे आणि रसिक प्रेक्षकांचे मी अमृता भावे मनपूर्वक स्वागत करते. इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार, शेतकरी नेते कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांच्या 130व्या जयंतीचे औचित्य साधून या स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढलेले कॉम्रेड पुंजाबाबांसारखे नेतृत्व दुर्मिळच. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर बाबांची प्रचंड निष्ठा आणि श्रद्धा होती. गाडगे बाबांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचाच वसा बाबांनी घेतला. कोरोनाच्या या संकट काळात पुंजाबाबांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख नव्याने समाजाला व्हावी आणि या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी खडतर परिश्रम घेण्याची प्रेरणा समाजाला मिळावी, याच उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांच्या विविध विषयांवरच्या व्याख्यानांचे आयोजन या स्मृती सप्ताह अंतर्गत करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेतील आजचे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे घनिष्ठ सहकारी, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव समन्वयक श्री प्रशांत श्रीमंत पोद्दार आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे युवक आणि विज्ञाननिष्ठ विचार पद्धती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा मोठा सहवास लाभलेले त्यांचे ज्येष्ठ सहकारी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात आयुष्य वाहून घेतलेल्या श्री प्रशांत पोतदार यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाविषयीचा सन्मान आणि गौरव म्हणून त्यांचा परिचय करून देताना अतिशय आनंद होत आहे. श्री प्रशांत श्रीमंत पोतदार मूळचे साताऱ्याचे असलेले प्रशांतजी महाविद्यालयीन जीवनापासून अनिष्टच्या कार्याकडे आकर्षित झाले. डॉक्टर दाभोळकरांच्या व्यक्तिमत्वामुळे भारावलेले प्रशांतजी त्यांचे अतिशय निकटचे आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. 1991 साली डॉक्टर दाभोळकरांचे सहाय्यक लेखनिक म्हणून कारकीर्द सुरू करत 2020 पर्यंत अनिष्टच्या विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवत आज ते राज्य समन्वयक आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी डॉक्टर दाभोळकरांची हत्या केली. महाराष्ट्राच्या पुरोगामी सामाजिक परंपरेला हा मोठाच धक्का होता. राज्यच नव्हे तर देशभर या निंदनीय कृत्याचा निषेध झाला. दाभोळकर व्यक्ती म्हणून संपले, पण अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे कार्य थांबले नाही. त्यांच्या याच विचारांची ध्वजा खांद्यावर घेऊन मुक्ता, हमीद दाभोळकर पुढे निघाले. त्याच विचारांच्या वारसदारांमध्ये कितीतरी नावं आहेत. त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे श्री प्रशांत श्रीमंत पोतदार. अशा या सामाजिक जाणीव आणि भान जपत पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात झोकून देणाऱ्या श्री पोतदार सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार, मी प्रशांत पोतदार साताऱ्यावरून बोलतोय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे आणि सध्या राज्यप्रधान सचिव या पदावरती मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. प्रथमतः मी प्रशांत गोवर्धने या सर्व कुटुंबियांचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आज एका अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या अशा कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. मित्रहो, खरं तर समोर प्रेक्षक नसताना बोलणं हे थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे मला जे काही बोलायचं आहे त्याचे मुद्दे मी काही काढलेले आहेत. त्याचं थोडंसं वाचन आणि मला जे सांगायचं आहे ते काही मुद्दे, असं दोन्ही मी आपणाशी या ठिकाणी आज संवाद करणार आहे. प्रथमतः पुंजाजी बाबा यांच्याबद्दल मी जेव्हा वाचलं त्यावेळेला एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून मला प्रचंड आदर बाबांच्याबद्दल निर्माण झाला. जेवढी माहिती मला पूर्वी नव्हती
ज्या वेळेला गोवर्धन सरांनी मला याची माहिती पाठवली आणि मी ती सगळी वाचली, त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला की 100 वर्षापूर्वी एखादा माणूस गाडगेबाबांच्या विचारांनी, राजर्षी शाहूंच्या विचारांनी, महात्मा फुलेंच्या विचारांनी एवढा प्रभावित होतो आणि एवढं मोठं काम करू शकतो, कुठलीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना सुद्धा. त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूपच मनामध्ये आदर निर्माण झाला आणि एकूणच त्यांच्या कामाचा आढावा बघता मला त्यांच्याबद्दल खूप मनामध्ये एक आदराची भावना निर्माण झाली. पुंजाबाबांवर महान संत गाडगेबाबा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाचा प्रभाव राहिला आहे. आणि नुसता प्रभाव राहिला नाही, तर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न सतत केला व तो कुटुंबियांकडून केला जात आहे. याचा आनंद व अभिमान मला व मी ज्या चळवळीमध्ये काम करतो त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आहे. संत गाडगेबाबा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर लोकांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात खर्ची केलं. हे आपणा सर्वांना माहिती आहे. अत्यंत मार्मिक व सोप्या पद्धतीनं प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात त्यांनी समाजातील अनेक चुकीच्या व अनिष्ट प्रथांवर प्रहार केले. खरे तर त्या काळामध्ये कोणत्याही सुखसोयी उपलब्ध नव्हत्या, कोणतीही अनुकूलता नव्हती. त्यांनी गोरगरीब जनतेला दगडात देव पाहू नका, तो माणसात पाहायला शिका, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करा, हीच खरी ईश्वर सेवा आहे, देशभक्ती आहे, असा अनमोल संदेश त्यांनी दिला. संत गाडगेबाबांचाच संदेश कृतिशील आणि संघटित काम आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं पुढे चालवला जात आहे. या कामाची सुरुवात ज्यांनी महाराष्ट्रामध्ये केली ते शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनाही मी विनम्र अभिवादन या निमित्तानं करतो. माणूस मारता येतो, पण माणसाचे विचार मारता येत नाहीत. हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 7 वर्षामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. माणसांना विवेकी बनवणारे सशक्त संघटन अशी ओळख जनमानसात रुजली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या चतुसूत्रीवरती काम करते ती चतुसूत्री थोडक्यामध्ये अशी आहे. 1. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं. 2. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणं. 3. धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणं. आणि 4. व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीबरोबर जोडून घेणं. या चतुसूत्रीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं संपूर्ण काम सुरू आहे. या ठिकाणी ही चतुसूत्री सांगण्याचा उद्देश असा आहे की या चतुसूत्रीतलं 3रं सूत्र धर्मातील विधायक चिकित्सा करणं किंवा धर्माची विधायक चिकित्सा करणं हे प्रत्यक्ष कृतीतून पुंजाबाबांनी आचरणात आणलं. आपल्या मृत्यूपश्चात 10वे 12वे व इतर कोणतेही विधी करायचे नाहीत, हा निर्णय त्या काळात त्यांनी घेतला. याला मोठं धैर्य लागतं व निर्भयता लागते. समाज काय म्हणेल याचा विचार त्यांनी केला नाही. आजच्या विज्ञान युगात देखील अशा धार्मिक विधींना बाजूला ठेवणं अनेकांना जमत नाही. दुर्गम व आदिवासी भागात राहूनही आणि शिक्षणाचा तर गंधही नसताना अनेक पुस्तकांचं वाचन त्यांनी केलं, हे महत्त्वाचं.
लढवया पुंजाबाबा गोवर्धन फाउंडेशन या संस्थेमार्फत 3 ऑगस्ट जयंती व 9 ऑगस्ट पुण्यतिथी या निमित्ताने वैचारिक विषयांचा जागर आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला जात आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे असे मला या ठिकाणी वाटते. हा विचारांचा जागर खऱ्या अर्थाने आजच्या काळात कृतिशील करायचा असेल तर समाजातील युवक व युवती यांनी निर्भयपणे पुढे आले पाहिजे. यासाठी स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची विचारसरणी आणली पाहिजे. आजचा युवक हा विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तम प्रकारे वापरतो, पण केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी असं म्हणायचे की आपल्या समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली आहे, पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. आजच्या युवकांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्याच्या शिक्षणाचा व रोजगाराचा आहे, हे मान्यच आहे. पण आपण समाजाचं काही देणं लागतो या नात्यानं शिक्षण, करिअर, कुटुंब सांभाळत समाज प्रबोधनाच्या चळवळीतही आपला थोडा वाटा आपल्या वेळेप्रमाणे, कुवतीप्रमाणे देणं आज काळाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीत नेहमीच युवकांचं स्वागत आहे. युवकांसाठी विवेक वाहिनी हे देखील विचारपीठ उपलब्ध आहे. आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी, असं या विवेक वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. अनेकविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण हा याचा मूळ हेतू आहे. स्वतःच्या जीवनात काही चांगली मूल्य रुजवण्याचा प्रयत्न यातून केला जातो. सध्याच्या कोविड-19 ने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना सर्व जग करत आहे. या परिस्थितीत प्रत्यक्ष भेटणे व काही कार्यशाळा घेणं शक्य नाही, पण विज्ञान तंत्रज्ञान वापरून अनेक उत्तम विषयांचे संवाद, कार्यशाळा ऑनलाईन सुरू आहेत. मला अशी विनंती करायची युवकांना की अशा वैचारिक कार्यशाळा, संवाद यामध्ये आपण जरूर सामील व्हावं आणि आपली वैचारिक प्रगल्भता यातून वाढवावी. सध्याच्या या अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीत माणसे अंधश्रद्धेचा जास्त आधार घेण्याची शक्यता वाढली आहे. कोरोनाच्या या काळात अनेक फसव्या व अंधश्रद्धा उपायांचा सुळसुळाट आपण पाहिला आहे. समाजाला यापासून दूर ठेवणं हे आपलं सर्वांचं मोठं आव्हान आहे. यासाठी आजच्या युवा पिढीने पुढे आले पाहिजे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, अंधश्रद्धेविरुद्धची लढाई ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे काम आहे. हे काम दशकांचे नसून अनेक शतकांचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम करत असताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. समाजामध्ये असणाऱ्या विविध रूढी, चाली, परंपरा यांची विधायक चिकित्सा करून त्यातील चुकीच्या असलेल्या, घातक असलेल्या, अनिष्ट असलेल्या अशा प्रथांना चांगले विधायक पर्याय देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि हा पर्याय देण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं करत आहे, गेली 30 वर्ष करत आहे. आणि या पर्यायांना समाजामधून खूप चांगला प्रतिसाद, विशेषतः युवकांचा, युवतींचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशा मोहिमांमध्ये युवकांनी जास्तीत जास्त सामील होणं आणि समाजाला एक चांगला विचार, चांगलं वळण देण्याचा प्रयत्न आपण करणं महत्त्वाचं आहे. खरं तर गोवर्धने कुटुंबियांनी तो आपल्या कृतीतून दाखवला आहे. या ठिकाणी मला मंगेश पाडगावकरांची एक बुवा शक्ती निरूपणमध्ये त्यांनी या समाजातील सर्व परिस्थितीचं जे वर्णन केलं होतं
ते या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. मंगेश पाडगावकरांनी असं म्हटलंय की माणसे खपाट खंगलेली, माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार नाही प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा, मनातील चिंतेच्या. तुमच्या आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. या काढण्यासाठी समाजाला कुणाची ना कुणाची गरज असते, आधार लागतो. पण आपला समाज हा आधार शोधण्याच्या नादामध्ये अशा बाबा बुवा, मांत्रिक तांत्रिक देवऋषी यांच्या नादाला लागतो आणि आपली स्वतःची शारीरिक मानसिक आर्थिक अशी फसवणूक करून घेतो. हा संदेश याच्यामधून दिलेला आहे. पुढे ते असं म्हणतात, प्रत्येकास येते हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा, मनातील चिंतेच्या. आधी म्हणायचे जय साई, मगची अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेला नाही, कृपा म्हणे बाबांची. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई. खरं तर याच्यामध्ये जे काही सगळं मांडलेलं आहे मंगेश पाडगावकरांनी, ते आजच्या परिस्थितीमध्ये पण लागू होतं. हीच परिस्थिती आपल्या समाजाची आहे. गाडगेबाबांपासून संतांची अनेक परंपरा चालत आली. खूप संतांनी काम केलं. ती परंपरा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या संघटनेने कृतिशीलपणे समाजामध्ये चालू ठेवली. पण हे काम सतत करण्याचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये अधिकाधिक युवक तरुण यांचा सहभाग होणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा या वस्तुस्थितीला आपल्याला जर समाजातून बदलायचं असेल आणि आपला समाज भयमुक्त, खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विज्ञानवादी बनवायचा असेल, तर आजच्या तरुण युवक युवतींनी कृतिशील पुढाकार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा स्वरूपाच्या कामामध्ये ज्यांना सहभाग घ्यावासा वाटत असेल त्यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मनापासून स्वागत आहे. पुनश्च एकदा गोवर्धने कुटुंबियांना मी धन्यवाद देतो की त्यांनी एक अत्यंत आगळावेगळा असा पुंजाबाबा यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा आणि समाजामध्ये काहीतरी वैचारिक संदेश देण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे अभिनंदन पण करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, माझे विचार ऐकून घेतलेत, याबद्दल मी आपणा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून संत गाडगेबाबांपर्यंत पुरोगामी विचारांची दिव्य परंपरा महाराष्ट्राला लाभली. त्याच विचारांची कास धरत एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत असतानाच युवकांमध्ये विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे. नेमक्या याच गोष्टीवर भर देत सरांनी आज युवा वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. सर, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या उपक्रमासाठी आपल्या व्यस्ततेतूनही वेळ दिला, बहुमूल्य मार्गदर्शन केले. याबद्दल मी लढवा या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. तसेच रसिक प्रेक्षकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला याबद्दल आपणा सर्वांचे आभार. श्रोतेहो, उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी मान्यवर पाहुण्यांसोबत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपल्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा. काळजी घ्या. धन्यवाद.